नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. दिवाळी म्हटलं की घराघरात सुगंध दरवळतो तो पारंपरिक फराळाचा. करंजी, लाडू, शंकरपाळे, चिवडा आणि त्यामधील सर्वात आवडता पदार्थ म्हणजे खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट चकली. चला तर मग आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी चकलीची भाजणी तयार करून त्यापासून स्वादिष्ट चकली बनवणार आहोत. तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया. तर इथे मी 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ अगदी साधा म्हणजे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. फक्त या तांदूळ घेताना मी स्वच्छ धुतला, त्यानंतर सुकवून घेतलेला आहे. आणि 2 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी धणे, अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 चमचा जिरे. हे सर्व साहित्य डाळी मी पुसून घेतलेले आहेत. आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि त्यामध्ये तांदूळ भाजायला घेऊया. इथे आपल्याला तांदूळ जास्त भाजून घ्यायचे नाही, तर फक्त तांदूळ फुलतील इथपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे. तांदूळ भाजताना कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही, फक्त यामधील ओलसरपणा आपल्याला घालवायचा आहे. अशा पद्धतीने तांदूळ फुलले की आपले तांदूळ आपण थंड होण्यासाठी एका कपड्यावर काढून घेऊया. तर इथे मी कॉटनचा कपडा अंथरलेला आहे व त्याच्याखाली मी वर्तमानपत्र अंथरलेलं आहे, जेणेकरून यातील जी वाफ आहे ती वर्तमानपत्र सगळी शोषून घेईल आणि आपली जे धान्य आपण भाजून घेतलेलं आहे ते छान पद्धतीने थंड होईल, ओलसरपणा त्यात राहणार नाही. तांदूळ काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये 2 वाट्या एवढी आपण हरभऱ्याची डाळ भाजूया. तर हरभऱ्याची डाळ भाजतानाही त्याच पद्धतीने आपल्याला कुठेही जास्त प्रमाणात डाळ भाजून घ्यायची नाही. अगदी कमी, हलकासा कलर बदलेल इथपर्यंत आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ भाजून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ घालूया आणि मुगाची डाळही त्याच पद्धतीने हलकीशी भाजून घ्यायची आहे. कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही, फक्त आपल्याला यातील थोडासा ओलसरपणा घालवायचा आहे. जास्त प्रमाणामध्ये जर डाळ किंवा तांदूळ भाजून घेतले तर आपली चकली तुटण्याची शक्यता जास्त असते किंवा तेल शोषून घेण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त प्रमाणातही भाजणी भाजायची नाही, तर ती हलकीच भाजून घ्यायची. आणि एक एक करून आपण हे सगळं साहित्य अशाच पद्धतीने भाजून घेऊया. आपली मुगाची डाळही भाजून झाली, तिलाही कपड्यावर काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया. यानंतर 1 वाटी उडदाची डाळ घालूया, तिलाही मंद आचेवर आपण भाजून घेऊया. या सर्व डाळी आपण अगदी मंद आचेवरच भाजून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता कुठेही कलर बदललेला नाही. तर उडदाची डाळही त्याच कपड्यावर कॉटनच्या काढून घेऊया. आता यानंतर आपण कढईमध्ये साबुदाणा घालूया. साबुदाणा मंद आचेवर आपल्याला फुलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ज्यावेळेला साबुदाणा छान भाजला तर त्यावेळेला तो फुलतो. चांगला साबुदाणा फुलला की त्याला काढून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता की आपला साबुदाणाही छान फुललेला आहे, तर त्यालाही काढून घेऊया. आता त्यानंतर पोहे घालूया कढईमध्ये. पोहे काही जास्त भाजण्याची आवश्यकता नसते, फक्त त्याला कुरकुरीत कडकपणा येईल इथपर्यंत आपल्याला मंद आचेवर पोह्यांना भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आपल्याला हातात घेतल्यावर ज्या वेळेला ते क्रिस्पी होतील त्यावेळेला पोहेही काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये आपण धणे भाजून घेऊया. धण्यांना पण जास्त प्रमाणात भाजून घ्यायचं नाही, हलकंसं आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहे. अगदी मंद आचेवर 1 मिनिटभर आपण धणे भाजून घेऊया. आणि आता धणेही काढून घेऊया.
यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता बंद गॅसवर कढई गरम असल्यामुळे आपण यामध्ये शेवटी 1 ते 1.5 चमचा जिरे घालूया आणि फक्त हलवून घेऊया. गरम कढईमध्ये आपले जिरे छान कडक होतील आणि त्यांनाही काढून घेऊया. अशा पद्धतीने आपली सगळी भाजणी आता भाजून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की थंड होण्यासाठी कॉटनच्या कपड्यावर मी इथं सगळे भाजणी घातलेली आहे आणि त्याखाली कॉटनच्या कपड्याच्या खाली पेपर घातलेला आहे, जेणेकरून जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ते पेपर खेचून घेईल आणि आपली भाजणी छानपैकी कोरडी होईल किंवा लवकर थंड होईल. थंड झाल्यानंतर आपण सगळी भाजणी परातीमध्ये काढून घेऊया आणि गिरणीवरून किंवा घरघंटीवरून थोडंसं जाडसर आपल्याला हे पीठ दळून आणायचं आहे. तुम्ही पाहू शकता की हे पीठ मी सगळं दळून आणल्यानंतर चाळणीने स्वच्छ चाळून घेत आहे. कुठलंही धान्य दळून आणल्यानंतर चाळणीने चाळून घेतल्यावर त्यामध्ये जर काही म्हणजे तांदळाचे तुकडे किंवा डाळीचे तुकडे राहिले तर ते बाजूला होतात. त्यामुळे आपण अगोदर कोणतंही पीठ असू स्वच्छ चाळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता की थोडंसं जाडसर कणी निघालेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं चकलीचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ तुम्ही प्रीमिक्स म्हणून 4 ते 5 महिनेही वापरू शकता. आता आपण जाडसर दळून आणलेल्या भाजणीच्या पिठामधून 4 कप एवढी भाजणी घेऊया आणि त्यापासून चकली तयार करूया. तर इथे मी 4 कप एवढी भाजणी घेतलेली आहे. त्यानुसार प्रमाणानुसार 4 चमचे एवढे मी पांढरे तीळ घातलेले आहे. यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया. तसेच 2 चमचे एवढं लाल तिखट घातलेलं आहे. तर जास्त लाल कलर असलेलं तिखट आपल्याला वापरायचं नाही. अगदी साधं घरगुती लाल तिखट वापरूया आणि अगदी थोडीशी हळद घालूया. जास्त हळद आणि तिखट घातलं तर आपले चकलीचा कलर बदलू शकतो. एक छोटासा चमचा आपण इथं हिंग घातलेला आहे आणि 1 मोठा चमचा एवढं ओवा घातलेला आहे. ओवा घालताना हातावर थोडासा क्रश करून ओवा घालायचा, जेणेकरून त्याचा स्वाद उतरतो. आणि आता हे पिठामध्ये सगळं मिक्स करून आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि प्रमाणानुसार आपण 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे. तर प्रत्येकी 1 वाटीला पाऊण वाटी एवढं पाणी घ्यायचं. म्हणजे आपण 4.25 वाट्या एवढं पाणी घेऊया, कढईमध्ये घालूया. मोजून 4.25 वाट्या एवढं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तर तेवढंच तुम्ही ही पाणी घाला. यानंतर आपण यामध्ये बटर घालूया. तुमच्याकडे जर लोणी असेल तर तुम्ही 1 चमचा लोणी घातलं तरीही चालेल आणि छान उकळी येऊन देऊया. चांगली उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि 1 ते 2 वाफा जाऊन देऊया आणि त्यानंतर अगदी कडकडीत उकळीतही हे पीठ घालायचं नाही. थोडीशी वाफ जाऊन द्यायची आणि त्यानंतर आपण चकलीचं हे जे आपण घरगुती चकलीची जी भाजणी तयार केलेली आहे आणि त्यामध्ये जे मसाले मीठ घातलेलं आहे ते पीठ आपण कढईमध्ये घालूया आणि अशा पद्धतीने चांगलं चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊया. यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळे राहणार नाही. अशा पद्धतीने आपण हे पीठ छान मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने छान असं पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे छान पीठ मिक्स झालं की यावर आपण 1 मिनिटभर झाकण ठेवूया. आता 1 मिनिटानंतर आपण हे पीठ परातीमध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता की पीठ अजिबात कढईला चिकटलेलं नाही. आपलं सगळं पीठ छानपैकी उकड काढल्यामुळे पीठ कुठेही कढईला चिकटलेलं नाही. तर आता हे पीठ हाताला चटका बसतो तोपर्यंत थोडंसं थंड होऊन देऊया आणि यानंतर पिठाला छानपैकी मिक्स करून मळून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपण पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आता या पिठामधील चकलीच्या सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ काढून घ्यायचं आणि त्याला छान मळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता की
चांगलं पीठ मळल्यानंतर पीठ आपलं किती सॉफ्ट दिसतं आणि जे पीठ आपण मळलं नाही ते थोडंसं खडबडीत दिसतं. तर आपल्याला अगदी छान भाकरीला पीठ कसं मळून घेतो त्या पद्धतीने मी पीठ छान मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं तर आपलं पीठ अगदी छान असं लवचिक तयार होतं आणि त्यामुळे आपली चकली अजिबात तुटत नाही किंवा बिघडत नाही. आता अशा पद्धतीने चकली तयार करायचा. सोऱ्या घ्यायचा आणि त्यामध्ये चाळणीची चाळण आहे ना चकलीची ती घालायची आणि तिचा जो खरबडीत भाग असतो ना तो खाली घ्यायचा आणि ती चाळणी लावून घ्यायची आणि त्यामध्ये पूर्णपणे दाबून दाबून पीठ भरून घ्यायचं, जेणेकरून पिठामध्ये कुठेही पोकळ भाग राहिला तर हवेमुळे आपली चकली बिघडू शकते. तर त्यामुळे दाबून दाबून पीठ भरायचं, जेणेकरून आपलं पीठ छानपैकी दाबून पीठ भरल्यामुळे आपली चकली एकसारखी येईल. तर चला आता आपण चकल्या तयार करून घेऊया किंवा चकल्या पाडून घेऊया. तुम्ही पाहू शकता की आपली चकली तयार करताना सुरुवातीला जो पुढचा भाग आहे त्याला पूर्ण मिटून घ्यायचं आणि 3 ते 4 तुम्हाला जेवढ्या आकाराची चकली आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही चकली तयार करू शकता. तर इथे मी 4 वेढे एवढी चकली तयार केलेली आहे आणि जिथून आपण सुरुवात केली आहे ना तिथं चकलीचा शेवट करायचा आणि तोंड बंद करून ती चकली पॅक करायची, जेणेकरून तेलामध्ये अजिबात विरघळत नाही. दाखवल्याप्रमाणे आपण सगळ्या चकल्या अशाच पद्धतीने पाडून घेऊया किंवा तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता की आपलं चकलीचं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे कुठेही चकली पाडताना तुटत नाही किंवा चिकटत नाही किंवा पातळही झालेली नाही. अगदी हे प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही याच पद्धतीने चकल्या नक्की तयार करून पहा. प्रमाणामध्ये दाखवलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही चकल्या केल्या तर तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाही. इथे आपण या सोऱ्यामध्ये जेवढं पीठ भरलेलं आहे त्यामध्ये जेवढ्या चकल्या होतील तेवढ्या चकल्या अगोदर करूया. अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या चकल्याही तयार करून घेऊया. घरच्या घरी तयार केलेल्या भाजणीची चकली बाजारातील चकलीपेक्षा अधिक चवदार, पौष्टिक आणि सुगंधी लागते. योग्य प्रमाणात भाजलेले धान्य, डाळी आणि मसाले यामुळे चकलीला अप्रतिम चव आणि सुंदर कुरकुरीतपणा मिळतो. दिवाळीच्या फराळासाठी ही रेसिपी वर्षानुवर्ष अनेक घरांमध्ये आवडीने केली जाते. किंवा दिवाळीच नाही तर इतरही वेळी तुम्हाला घरच्या घरी अगदी पौष्टिक जर मुलांसाठी काही करून ठेवायचं असेल खाऊ तर ह्या चकल्या नक्कीच तुम्ही करू शकता. यासाठी केलेलं जे आपण भाजणी आहे ती एकदा करून ठेवली तर ती अजिबात खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा ही भाजणी करून त्यामध्ये 2 ते 3 वेळा चकल्या नक्की तयार करू शकता आणि आपल्या मुलांना बाहेरचं जे केमिकलयुक्त किंवा अनहायजेनिक जे फूड आहे त्यापासून आपण आपल्या मुलांचा बचाव तर नक्कीच करू शकतो. अशा पद्धतीने आपण एका सोऱ्यामध्ये जेवढं पीठ भरलेलं आहे तेवढ्या सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. इथे गॅसवर मी तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की तेल आपलं कसं गरम झालं आहे ते पाहण्यासाठी थोडंसं पीठ अगोदर आपण तेलामध्ये घालूया. आपलं तेल अगदी बरोबर तापलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपली चकली ही अगदी सहज हाताने उचलली जाते. जर समजा तुमची चकली उचलली नाही किंवा तेलात घालताना जर घालण्याची भीती वाटत असली किंवा तेल अंगावर उडू नये यासाठी आपण काय करायचं तर एखाद्या पेपरचे छोटे छोटे तुकडे करायचे, त्यावरती चकली ठेवायची आणि हळूच पेपर कढईमध्ये सोडून द्यायचा किंवा आपण जो झाऱ्या घेतलेला आहे त्यावरही तुम्ही एक एक चकली ठेवू शकता आणि तो झाऱ्या तेलामध्ये सोडू शकता. अशा पद्धतीने तेलामध्ये तुम्ही एक एक चकली सोडू शकता आणि छानपैकी तुम्ही चकल्या तळून घेऊ शकता. दाखवल्याप्रमाणे आपण कढईमध्ये थोड्या थोड्या करून चकल्या घालायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे. तर इथं मी चकली बघा कशी झाऱ्याने दाबली तरीही ती तरंगून वर येते आहे, म्हणजे आपली चकली अगदी हलकी झालेली आहे. तिने कुठेही तेल शोषून घेतलेलं नाही.
आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान चकल्या तयार झालेल्या आहेत. यासाठी तेलाचं टेम्परेचरही अगदी हाय नाही ठेवायचं. थोडा वेळ गॅस कमी करायचा. थोडा वेळ चकल्या घातल्यानंतर गॅस वाढवायचा. कमी जास्त करून आपल्याला मंद आचेवर ते थोडं मध्यम आचेवर आपल्याला ह्या सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहे. आता आपण राहिलेल्या चकल्याही याच पद्धतीने तळून घेऊया. चकली तेलामध्ये सोडताना थोडी काळजीपूर्वक सोडायची, कारण तेल उडण्याची शक्यता असते. सुरुवातीला तेलामध्ये बुडबुडे जास्त येतात, पण जशी जशी चकली तळून होती तसं तसं आपलं तेल शांत होत जातं आणि हेच समजायचं की आपली चकली तळून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की आपल्या चकलीचा कलरही किती छान आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे. आणि दिसतानीच दिसते की आपली चकली आतून पोकळ आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान अशा आपल्या 4 वाटीपासून किंवा कपापासून आपल्या भरपूर अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. इथे आपण एकच प्रमाण लक्षात ठेवायचं आहे की चकलीचं जे योग्य प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणातच तुम्ही चकलीची भाजणी घ्या आणि भाजताना देखील मंद आचेवर फक्त आपल्याला फुलण्या इथपर्यंत चकलीची भाजणी भाजून घ्यायची आहे. अगदी ओव्हर कुक करायची नाही, त्यामुळे आपली चकली तुटू शकते किंवा तेलामध्ये घातल्यानंतर विरघळते, तेल जास्त शोषून घेते. तर तुम्ही जे चकलीचं मी भाजणी दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर चकलीची भाजणी केली आणि ज्या पद्धतीने आपण चकली तयार केली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर चकली तयार केली तर तुमची चकली ही याच पद्धतीने छान तयार होईल. तुम्ही पाहू शकता की चकली अजिबात तेलकट झालेली नाही. चला तर मग येणाऱ्या सणासुदीला तुम्ही पारंपरिक पद्धतीने अशी चकली नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास कमेंटही करा. धन्यवाद.